नमस्कार मंडळी. भारतात वनस्पतींना केवळ सजावटीच्या वस्तू म्हणून पाहिले जात नाही. ते अध्यात्म आणि वास्तुशास्त्राशी खोलवर जोडलेले आहेत. अशीच एक वनस्पती म्हणजे मनी प्लांट, जी केवळ तिच्या सौंदर्यासाठीच नाही तर घरात सौभाग्य आणि सकारात्मक ऊर्जा आणण्याच्या क्षमतेसाठी देखील प्रशंसनीय आहे. असे मानले जाते की मनी प्लांट लावल्याने समृद्धी, संपत्ती आणि सुसंवाद आकर्षित होतो. पण तुम्हाला माहिती आहे का की एक विशिष्ट दिवस तो लावण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो. अनुकूल वेळ आणि दिशानुसार लावल्यास त्याचे फायदे अनेक पटीने वाढतात असे मानले जाते. मनी प्लांट हे सकारात्मकता, समृद्धी वाढीचे प्रतीक आहे. मनी प्लांटमध्ये ही वस्तू ठेवा, घरामध्ये पैसाच पैसा बरसेल. मनी प्लांट बहुतेक घरामध्ये सापडेल, पण माहिती मात्र फार थोड्या लोकांनाच आहे. त्याचबरोबर लोकांना मनी प्लांटचा योग्य लाभ घेता येत नाही. मनी प्लांटमध्ये साक्षात धनाची देवी जगत लक्ष्मी आपला वास करते. तुम्हाला सांगू इच्छिते, जो व्यक्ती या मनी प्लांटचा योग्य पद्धतीने काळजीपूर्वक देखभाल करतो त्याच्या घरामध्ये धनाची कमी होत नाही. आपण मनी प्लांटमध्ये कोणती वस्तू ठेवल्याने घरामध्ये भरपूर पैसा येत राहतो, तसेच मनी प्लांट कोणत्या दिशेला ठेवल्याने त्या घराची प्रगती लवकरात लवकर होते आणि कोणते नियम मनी प्लांटबद्दल आहेत ते आपण पाहिले पाहिजेत हे जाणून घेणार आहोत. हिरवीगार मनी प्लांट असेल तर अशा घरात कधीच धनाची कमतरता भासत नाही. अशा घरामध्ये चहूबाजूनी पैशांची आवक वाढेल. म्हणून आपण मनी प्लांटचे छोटेसे उपाय जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्हालाही असं वाटत असेल की माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहावा तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. मनी प्लांट हा शुक्राच्या संबंधित मानला जातो. शुक्र ग्रह हा सुख, समृद्धी, जीवनातील प्रगती, प्रसिद्धी इत्यादीचा कारक आहे. तो आपल्याला प्रसिद्धी, समृद्धी प्रदान करतो. घरामध्ये योग्य दिशेला मनी प्लांट असल्यास शुक्र देखील प्रसन्न होतो. वास्तुशास्त्रात असे म्हटले जाते की घरात मनी प्लांट ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि संपत्ती वाढते. तसेच मनी प्लांटची पानं जितकी हिरवी असतील तितके आपल्या घराला फायदे मिळतात. पण वास्तूमध्ये हे रोप लावण्यासाठी काही नियम देण्यात आले आहेत. या नियमांची काळजी न घेतल्यास संपत्ती वाढण्याऐवजी आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते. घरामध्ये मनी प्लांट लावले तरी फायदा होत नसल्याची तक्रार करणारे अनेक जण आहेत. जर तुमचीही अशीच तक्रार असेल तर मनी प्लांट लावण्याचे फायदे का मिळत नाहीत असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मनी प्लांट लावणे शुभ मानले जाते. तुम्ही मनी प्लांटचा पुरेपूर फायदा कसा घेऊ शकता ते जाणून घेऊया. तसेच त्यामध्ये कोणती वस्तू ठेवल्याने घरामध्ये धन वाढते हे देखील आपण पाहणार आहोत. नावाप्रमाणेच मनी प्लांट म्हणजे पैशाचे झाड. ही वनस्पती जितकी हिरवी तितकीच घरामध्ये श्रीमंतीचे आगमन वेगवान होते. मनी प्लांटची पानं पांढरी किंवा फिकट होणे चांगले मानले जात नाही. जमिनीवर उगवणारे वेल हे दोषकारक मानले जातात. मनी प्लांटच्या झाडावर पैसा खर्च होत नाही, पण एखादे घरामध्ये लावून पैसा आला तर नक्कीच प्रत्येकाला ते लावावेसे वाटते आणि आजकाल तेच होत आहे. मनी प्लांट तुम्ही पाहिलेच असेल, आजकाल अनेकांच्या घरात हे रोप पाहायला मिळते. असे मानले जाते की हे रोप लावल्याने लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात आणि कधीही पैशाची कमतरता भासत नाही. शुक्रवार सारख्या शुभ दिवशी ते लावल्याने आणि योग्य दिशेने ठेवल्याने त्याचे फायदेशीर परिणाम वाढू शकतात, ज्यामुळे तुमच्या घरात शांती आणि संपत्ती येते. हा दिवस संपत्तीची देवता देवी लक्ष्मीचा आहे आणि या दिवशी मनी प्लांट लावल्याने तिचे आशीर्वाद मिळतात आणि आर्थिक वाढ होते असे मानले जाते. जर पुष्य नक्षत्र शुक्रवारी येत असेल तर मनी प्लांट लावण्यासाठी हा काळ विशेषतः शक्तिशाली आणि फलदायी असतो. देवी लक्ष्मीशी संबंधित घरात तिचे आशीर्वाद आणते असे मानले जाते. स्थिरता आणि संपत्तीच्या वाढीस प्रोत्साहन देते. घरात संपत्ती टिकवून ठेवण्यासाठी ते घरात लावावे. मनी प्लांट घरात चोरून आणू नये, कारण वास्तुशास्त्रानुसार असे करणे योग्य मानले जात नाही.
जरी असा समज असला की चोरून आणलेल्या मनी प्लांटमुळे धनलाभ होतो, तरीही वास्तुशास्त्र याला नकारात्मक मानते. घरात सकारात्मकता आणि समृद्धी वाढवण्यासाठी मनी प्लांट योग्य पद्धतीने विकत घेऊन योग्य दिशेला ठेवणे श्रेयस्कर आहे. चोरी करणे ही एक नकारात्मक कृती मानली जाते आणि यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते. वास्तुशास्त्रानुसार कोणतीही वस्तू चोरून आणणे अशुभ मानले जाते, कारण त्यामुळे संपत्ती वाढत नाही, उलट समस्या निर्माण होऊ शकतात. एखाद्या चांगल्या नर्सरीतून किंवा वनस्पतीच्या दुकानातून मनी प्लांट विकत घ्या. मनी प्लांटचे रोप घराच्या आग्नेय दिशेला लावावे, कारण या दिशेचा स्वामी गणेश आणि शुक्र ग्रह आहे. गणेश सर्व संकटे आणि अडथळे दूर करतात आणि शुक्र घरामध्ये धन, समृद्धी आणि सन्मान वाढवतात. म्हणूनच हे लक्षात ठेवा की मनी प्लांटचे रोप घराच्या आतमध्ये आग्नेय दिशेला लावा, घराबाहेर लावू नका. असं केल्याने पैशाची कमतरता भासत नाही, सर्व अडथळेही दूर होतात. मनी प्लांट जर पाण्यात लावले तर त्याच्या मुळांना कधीही कोणा दुसऱ्याच्या नजरेत येण्यास ठेवू नका. तुम्ही काचेच्या अथवा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये लावून ठेवले असेल तर त्या बॉटलला कापडाचे आवरण अथवा प्लास्टिकच्या पिशवीचे आवरण घालून ठेवा. त्यावर लाल रेबीन बांधून ठेवा, जेणेकरून त्याची मुळे लपली जातील. लाल रेबीन बांधल्याने मनी प्लांटची शक्ती कित्येक पटीने वाढते. त्यामुळे मनी प्लांटवर वास्तुशास्त्रानुसार लाल रेबिनीला बांधण्याचा सल्ला देतात. मनी प्लांट घरातील सुख समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी मनी प्लांट नक्कीच लावला जातो. मनी प्लांटमध्ये 2 चमचे कच्चे दूध टाकल्याने मनी प्लांट अजून खुलून दिसतो. त्याला पाणी घालताना ते पाणी पिण्याचे शुद्ध असावे. त्या पाण्यामध्ये तुम्ही बटाट्याचा रस सुद्धा घालू शकता. त्यामुळे मनी प्लांट चांगलेच बहरते. मनी प्लांटची काळजी कमी घ्यावी लागते. मनी प्लांट याला पाणी देखील कमी लागते, तसेच सूर्यप्रकाशही कमी लागतो आणि ते कमी जागेत वाढते. मनी प्लांट वर्षभर हिरवे राहते. मनी प्लांट लावताना कोणत्या गोष्टींचे पालन करावे? वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट उत्तर दिशेलाही लावता येते. स्वयंपाकघरात वास्तुतत्वानुसार रोप ठेवायचे असेल तर ते आग्नेय दिशेला ठेवावे. मनी प्लांट कधीही उत्तर पूर्व दिशेच्या मध्यभागी लावू नये. ही दिशा खूप शुभ मानली जाते, परंतु या दिशेचा स्वामी गुरु आहे. मनी प्लांट शुक्राशी संबंधित आहे. गुरु आणि शुक्र यांच्यातील नकारात्मक संबंधामुळे घराच्या या दिशेला लावलेला मनी प्लांटला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. मनी प्लांटची पाने सुकत असतील तर ती ताबडतोब काढून टाकावीत आणि मनी प्लांटचे वेल जमिनीला स्पर्श होणार नाही याचीही काळजी घ्यावी. त्याऐवजी दोरी बांधून वेल दोरीला गुंडाळा आणि मनी प्लांट वरच्या दिशेला जाईल अशा पद्धतीने दोरी बांधून द्या. मनी प्लांटचा वेल वाढल्याने संपत्ती, समृद्धी मिळते, तसेच आपल्या करिअरमध्येही आपली प्रगती होते. मनी प्लांटची वेल जमिनीवर राहिल्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागते आणि समृद्धीमध्ये अडथळे निर्माण होतात. मनी प्लांटचा पुरेपूर फायदा जर घ्यायचा असेल तर मनी प्लांटमध्ये कोणती वस्तू आहे जी टाकल्याने तुमच्या घरात धनाची कमतरता कधीच भासणार नाही? मनी प्लांटमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असे समजले जाते. त्यामुळे मनी प्लांटमध्ये देखील तुम्ही 1 रुपयाचं नाणं किंवा मग 2 रुपयाचं नाणं, 5 रुपयाचं नाणं असा सिक्का मनी प्लांटच्या कुंडीमध्ये पुरून ठेवा. पैशाकडे पैसाच खेचला जातो हे शाश्वत सत्य आहे, जेणेकरून तुमच्या घरात धनाची कमतरता कधी भासणार नाही. कुठल्याही मार्गाने घरात सतत पैसा येत राहील, पैशाची आवक वाढेल. मनी प्लांट जसजसे वाढत जाईल तशी तशी तुमच्या घराची प्रगती होत जाईल. मनी प्लांट नावाप्रमाणेच पैसे लागल्यासारखे तुमच्या घरामध्ये धनाची आवक वाढेल. त्यामुळे हा उपाय जरूर करून बघा. कामाच्या ठिकाणी मनी प्लांट ठेवणे शुभ मानले जाते. यासाठी हिरव्या किंवा निळ्या काचेच्या बाटलीत मनी प्लांट ठेवा. यामुळे पैसा आकर्षित होतो आणि प्रगतीचे नवीन मार्ग तयार होतात. त्याचवेळी या वनस्पतीला थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा आणि खिडक्यांवर सजावटीसाठी घराबाहेर लावू नका. असे केल्याने झाडाची वाढ खुंटते आणि लोकांच्या लक्षात येण्याची भीतीही असते.
वास्तुशास्त्रानुसार कोरड्या मनी प्लांटला दुर्दैवाचे प्रतीक मानले जाते. मनी प्लांट लावला जातो त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहत नाही. ज्या घरात मनी प्लांट असतो त्या घरात नेहमी आनंद वास करतो. मनी प्लांट हवेपासून विविध प्रकारच्या अशुद्धी काढून टाकतो. त्यासाठी देखील मनी प्लांट हा ओळखला जातो. मनी प्लांटमुळे घरामध्ये ऑक्सिजन वाढतो. ऑक्सिजन तयार करण्याची आश्चर्यकारक क्षमता मनी प्लांटमध्ये असते. आपल्या घरासाठी नशीब हे तणाव आणि निद्रानाश दूर करण्याची उपयुक्त असल्याचे आढळते. घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी मनी प्लांट्स लावले जातात, कारण हे शुक्राचे घटक आहेत. मनी प्लांट लावून पती पत्नीचे संबंध देखील सुधारतात. त्यांच्यामधील भांडणं कमी होतात. फेंगशुईच्या मते हे झाड आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे. मनी प्लांटचे रोप कोणी मागायला आले तर मात्र चुकूनही देऊ नका. हे रोप देण्यास त्वरित नकार द्या. संध्याकाळच्या वेळी तर मुळीच हे रोप कोणाला देऊ नये. यामुळे आपल्याला आर्थिक चणचण भासू शकते. याचे खूप वाईट परिणाम होतात. हे रोप इतरांना अजिबात देऊ नका. असे मानले जाते की असं केल्याने शुक्रदेव देखील क्रोधित होतात आणि शुक्रदेवांच्या कोपामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच लक्षात ठेवा की मनी प्लांटच्या जवळ शुक्र ग्रहाचे शत्रुग्रह जसे की सूर्य, मंगळ किंवा चंद्र या ग्रहांची रोपण असावीत. मनी प्लांटचा फायदा होणार नाही. जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर मनी प्लांट लावण्यापूर्वी तुम्हाला योग्य दिशा माहिती असणे आवश्यक आहे. ती आपण पाहिली आहे. घरामध्ये मनी प्लांट लावायचा असेल तर आग्नेय दिशेला लावावा. या दिशेला मनी प्लांट लावणे शुभ असते. यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. मनी प्लांट समोर अशी रोपे ठेवू नका. काही लोक मनी प्लांट सोबत काटेरी झाडं लावतात. अशा परिस्थितीत मनी प्लांट फुलतो पण त्याचा तुम्हाला विशेष फायदा होत नाही. अशा परिस्थितीत जरी मनी प्लांट लावला असेल तर समोर कधीही काटेरी झाडं लावू नका. उदाहरणार्थ गुलाब किंवा मग कोरफड अशी झाडं लावू नयेत. यासोबत मनी प्लांटच्या समोर अशी झाडं लावू नयेत ज्याचा संबंध मंगळ आणि सूर्यग्रहाशी, चंद्राशी आहे, कारण शुक्राचा प्रभाव मनी प्लांटवर असतो असे मानले जाते. शुक्राचे चंद्र, सूर्य, मंगळ यांच्याशी प्रतिकूल संबंध आहेत. मनी प्लांट कोणालाही देऊ नका. जर तुम्ही तुमच्या घरात मनी प्लांट लावला असेल तर तो कधीही दुसऱ्याला देऊ नये. मनी प्लांटची फांदी तोडून ती एखाद्याला त्याच्या घरात वाढवण्यासाठी देऊ नये. असे केल्याने तुम्हाला आर्थिक समस्या उद्भवू शकतात. यासोबतच तुमच्या घरात जर कच्ची जमीन असेल म्हणजेच अंगण किंवा बाग नसेल तर तुमच्यासाठी मनी प्लांट एका बाटलीत लावावा. तुम्हाला त्याचा फायदा होतो. मनी प्लांट लावताना या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर मनी प्लांट अजूनच फुलते. तसेच तुमच्या जीवनात आनंद राहतो. वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांटला मासिक पाळीमध्ये असलेल्या स्त्रियांनी देखील स्पर्श करू नये आणि पाणी घालू नये असे देखील वास्तुशास्त्रात म्हटले जाते, कारण यामुळे आपला शुक्र ग्रह खराब होतो. त्यामुळे तुमची समाजातील प्रतिष्ठा देखील कमी होऊ शकते. म्हणून स्त्रियांनी ही काळजी जरूर घ्यावी. मासिक पाळीमध्ये मनी प्लांटला स्पर्श करू नये. मनी प्लांटला नियमित पाणी द्यावे. तुम्ही दररोज पाणी द्या जेणेकरून ते व्यवस्थित राहील, किंवा मग 2 दिवसातून एकदा पाणी द्या, कारण कोरडे किंवा कोमजलेले मनी प्लांट तुमच्यासाठी फक्त संकटच घेऊन येतील. तसेच झाडाला जमिनीला स्पर्श करून देऊ नका, कारण याचा नकारात्मक परिणाम होईल. उत्तर प्रवेशद्वारावर ठेवू शकता. मनी प्लांटला तुम्ही उत्तर प्रवेशद्वारावर देखील ठेवू शकता. मनी प्लांट या दिशेला ठेवल्याने उत्पन्नाचे नवीन स्रोत आणि करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतात. मनी प्लांटचा पॉटचा रंग निळा असावा याची खात्री करा. मनी प्लांट खरेदी करण्यापूर्वी पानांचा आकार तपासा. जेव्हा तुम्ही मनी प्लांटसाठी खरेदी करताना झाडाची पाने हृदयाच्या आकाराचे आहेत का याची खात्री करा. ही पाने संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करतात आणि चांगले नातेसंबंधांना प्रोत्साहन देतात. मनी प्लांटसाठी एक मोठे भांडे वापरा. तुमच्या मनी प्लांटसाठी एक मोठे भांडे वापरल्यामुळे त्याला अधिक
हिरवळ होण्यास मदत होईल, ते वाढण्यास मदत होईल. वास्तुशास्त्रानुसार ही पाने जितकी हिरवी असतील तितकी तुमची आर्थिक स्थिती चांगली राहते. त्यामुळे मोठ्या कुंडीमध्ये मनी प्लांट लावा. मनी प्लांटला इतरांना स्पर्श करून देऊ नका. तुमच्या मनी प्लांटला कधीही इतरांचा स्पर्श होऊन देऊ नका किंवा ते कापू नका. असे मानले जाते की याद्वारे तुमचे पैसे तुमच्याकडून हिसकावले जातील आणि दुसऱ्या व्यक्तीकडे जातील. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.